नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागपूर. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जैन धर्माविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. जैन धर्म हा प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा धर्म आहे आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतात जैन धर्माचा उदय झाला. जैन धर्माचा उदय जरी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झाला असला तरी जैन धर्म हा अतिशय प्राचीन धर्म असल्याचा इतिहासकारांचा मत आहे. कारण जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो आणि म्हणून वैदिक काळामध्ये सुद्धा जैन धर्म अस्तित्वात असावा असं इतिहासकारांना वाटतं. जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर झाले आहेत. त्यापैकी पहिले तीर्थंकर हे ऋषभदेव आणि त्यानंतर अजित, संभव, अभिनंदन, सुमती, पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, पुष्पदंत, शीतल, श्रेयन, क्विपूज्य, विमल, अनंत, धर्म, शांती, कंठू, मल्ली, मुनिसुव्रत, निमी, अरिष्ठनिमी असे तीर्थंकर होऊन गेले. त्यानंतर जैन धर्मातील 23वे तीर्थंकर हे पार्श्वनाथ होते, तर 24वे आणि शेवटचे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते. मित्रांनो, जैन धर्माच्या अभ्यासाला सुरुवात करण्याआधी आपल्याला जैन धर्मातील 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचं चरित्र समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की विद्यापीठ परीक्षांमध्ये वर्धमान महावीरांचे चरित्र स्पष्ट करून त्यांची शिकवण सांगा असा प्रश्न हमखास विचारला जातो आणि त्यामुळे आपल्याला वर्धमान महावीरांचं चरित्र समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर वर्धमान महावीरांचा जन्म हा इसवी सन पूर्व 539मध्ये कुंडग्राम या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ नाव वर्धमान असं होतं. ते ज्ञातृक वंशाचे होते. त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं आणि ते वज्जी गणराज्याचे प्रमुख होते. तर आई ही त्रिशला लिच्छवी राजवंशातील होती. राजवंशामध्ये वर्धमान महावीरांचा जन्म झाला असला तरी ते बालपणापासूनच आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. पुढे त्यांचा विवाह यशोदा नावाच्या राजकन्येशी झाला आणि त्यांना अनुजा किंवा प्रियदर्शनी नावाची एक मुलगीसुद्धा झाली. त्यांच्या मुलीचा विवाह जमाली या त्यांच्या भाच्याशी झाला आणि तोच पुढे महावीरांचा पहिला शिष्य बनला. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे वर्धमान महावीर हे लहानपणापासूनच विरक्त आणि चिंतनशील वृत्तीचे होते. संसारात फार काळ त्यांचं मन रमलं नाही. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर नंदीवर्धन या मोठ्या भावाची परवानगी घेऊन वर्धमान महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला. पुढे त्यांनी आपल्या अंगावरचं वस्त्रसुद्धा फेकून दिलं. अत्यंत मानहानी, मारहाण, शिवीगाळ, हालअपेष्टा
सहन करून त्यांनी सतत 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर सतत 13 महिने ते ऋजुपालिका नदीच्या काठावर ज्ञानसाधना करत बसले आणि शेवटी वयाच्या 42व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. या घटनेला कैवल्य प्राप्ती असं इतिहासामध्ये म्हटल्या जाते. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना पंच ज्ञानेंद्रियावर विजय मिळवणारा किंवा पंच ज्ञानेंद्रिये जिंकणारा जितेंद्रिय असं म्हटल्या जाऊ लागलं किंवा जीन असं म्हटल्या जाऊ लागलं. त्याचबरोबर त्यांनी स्वतःवर विजय मिळवला. इतरांवर विजय मिळवणारा हा वीर असतो, पण स्वतःवर विजय मिळवणारा हा महावीर असतो आणि म्हणून त्यांना महावीर असं सुद्धा म्हटल्या जाऊ लागलं. आणि त्यांनी जो मार्ग, जी शिकवण समाजाला दिली तिला जैन धर्म असं संबोधल्या जाऊ लागलं. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर वर्धमान महावीरांनी आपल्या आयुष्यातील उर्वरित 30 वर्ष जैन धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये घालवले. कोसल, मगध, मिथिला, विदेह, अंग, चंपा इत्यादी प्रदेशामध्ये त्यांनी जैन धर्माचा प्रचार प्रसार केला. पावसाळ्यातील 4 महिन्याचा अपवाद वगळता बाकीचे 8 महिने ते सतत आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करत होते. त्यासाठी त्यांनी जैन संघाची सुद्धा स्थापना केली होती. त्यांच्या जीवनकाळामध्येच अजातशत्रू, बिंबिसार या राजांनी जैन धर्माचा स्वीकार केला होता. लोकांनासुद्धा त्यांची शिकवण पटू लागली होती आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी तथा व्यावसायिक, त्याचबरोबर राजे अशा अनेक स्तरातील लोकांनी जैन धर्माचा स्वीकार केल्यामुळे तत्कालीन परिस्थितीत जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला आणि लोक जैन धर्माचे अनुयायी बनू लागले. अशा पद्धतीने वर्धमान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार प्रसार करून जैन धर्माला एक लोकप्रिय धर्म म्हणून अधिष्ठान प्राप्त करून दिलेले आपल्याला दिसून येते. वर्धमान महावीरांनी सतत 30 वर्ष संपूर्ण उत्तर भारतामध्ये जैन धर्माचा प्रचार प्रसार केला. हजारो अनुयायी जैन धर्मामध्ये समाविष्ट झाले होते आणि शेवटी म्हातारपणामुळे वयाच्या 72व्या वर्षी इसवी सन पूर्व 467 मल्ल महाजनपदाची राजधानी पावापुरी या ठिकाणी वर्धमान महावीरांचा मृत्यू झाला. वर्धमान महावीर हे जैन धर्मातील शेवटचे आणि 24वे तीर्थंकर मानल्या जातात. त्यांचं चरित्र अभ्यासल्यानंतर आपण आता जैन धर्माची शिकवण काय होती याचासुद्धा अभ्यास करणार आहोत. जैन धर्माच्या शिकवणीचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी आपल्याला पंचमहाव्रते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. जैन धर्मामध्ये जे 23वे तीर्थंकर झाले, ज्यांचं नाव भगवान पार्श्वनाथ असं होतं, त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह अशी 4 तत्त्व सांगितली होती. वर्धमान महावीरांनी त्या 4 तत्वामध्ये आणखी एक तत्त्व जोडलं आणि ते म्हणजे ब्रह्मचर्य. आणि याच 5 तत्वांना जैन धर्मामध्ये पंचमहाव्रते असं म्हटल्या जाते. सत्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटे बोलू नये. अहिंसा म्हणजे काया, वाचा आणि मनाने कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये. अस्तेय म्हणजे चोरी करू नये, दुसऱ्यांच्या वस्तूवर अतिक्रमण करू नये.
अपरिग्रह म्हणजे कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नये किंवा अवाजवी संपत्तीचा संचय करू नये. आणि ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारच्या वासनांवर नियंत्रण ठेवून शीलाचं पालन करावं. अशा पद्धतीने जैन धर्मामध्ये पंचमहाव्रतांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये पंचमहाव्रते टिपण लिहा असा प्रश्न बरेचदा विचारला जातो आणि त्यामुळे आपल्याला पंचमहाव्रतांविषयी माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर जैन धर्माचं अजून एक महत्त्वाचं तत्त्व किंवा शिकवण ती म्हणजे त्रिरत्न. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 तत्वांना जैन धर्मातील त्रिरत्न असं म्हटलं जाते. जैन धर्माच्या अनुयायांनी या 3 तत्वानुसार आपलं आचरण ठेवल्यास त्याची सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्तता होते अशी जैन धर्मीयांची भावना आहे. तर सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांनी जो उपदेश सांगितला त्यावर विश्वास ठेवणे. एकूण 24 तीर्थंकर जैन धर्मामध्ये झालेले आहेत. पहिले तीर्थंकर ऋषभदेव, 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थंकर महावीर. या सगळ्या तीर्थंकरांनी जी शिकवण दिली त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन. त्यानंतर सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशाचं अध्ययन करणे, चिंतन करणे, मनन करणे. आणि तिसरं सम्यक चरित्र म्हणजे तीर्थंकरांनी दिलेल्या उपदेशांवर आधारित आपलं जीवन जगणे आणि त्यानुसार त्याचं पालन करणे. अशा प्रकारे त्रिरत्न ही जैन धर्मातील एक महत्त्वाची शिकवण समजल्या जाते. जैन धर्मामध्ये वेदांना मान्यता नाकारण्यात आली आहे. वेद अमान्य जैन धर्मामध्ये समजण्यात आलेला आहे. जैन धर्मीयातील लोक वेदांवर विश्वास ठेवत नाही. वेद अपौरुषेय आहे हे जैन धर्माला मान्य नाही. त्याचप्रमाणे वैदिक धर्मातील कर्मकांड हे सुद्धा जैन धर्मियांना अमान्य आहेत. कुठल्याही कर्मकांडावर जैन धर्माचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येत नाही. जैन धर्मामध्ये कर्मविचाराला मात्र अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. व्यक्तीच्या हातातून घडलेलं कार्य म्हणजे कर्म आणि व्यक्तीची कार्य किंवा कर्म ही चांगली किंवा वाईट अशा 2 प्रकारची असतात. सत्कर्म केला तर आपली जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते आणि दुष्कर्म केला तर मनुष्य जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यामध्ये अटकून राहतो अशी जैन धर्मियाची शिकवण आहे. आणि त्यामुळे सत्कर्म करावे आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता करून घ्यावी असं जैन धर्माची शिकवण आपल्या सगळ्यांना सांगते. त्यानंतर जैन धर्मामध्ये ईश्वरी संकल्पनेला सुद्धा स्थान देण्यात आलं नाही. जैन धर्माने सृष्टी निर्माण करणाऱ्या त्याचप्रमाणे मानवी जीवनात सुखदुःख निर्माण करणाऱ्या ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलं आहे. ईश्वर हा सृष्टीचा निर्माता नाही आहे. सृष्टीची निर्मिती ही कार्यकारण भावातूनच झालेली आहे अशी स्पष्ट शिकवण जैन धर्म आपल्याला देतो. मनुष्याची मुक्ती ही ईश्वरी कृपेवर आधारित नाही तर ती स्वतःच्या कर्मावर आधारित आहे अशा प्रकारचा कर्मविचार आपल्याला जैन धर्मामध्ये असलेला दिसून येतो. मात्र
आत्मा आणि पुनर्जन्मावर आपल्याला जैन धर्मियांचा विश्वास आहे असं दिसून येते. मनुष्याने केलेल्या कर्मानुसार त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळते किंवा त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो अशी जैन धर्मियांची धारणा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला, वर्धमान महावीरांचे चरित्र सांगून त्यांची शिकवण स्पष्ट करा, तर आपल्याला अशा प्रकारे त्याचं उत्तर, सविस्तर उत्तर द्यावं लागेल, लिहावं लागेल. त्यानंतर आपण आता जैन धर्मातील 2 पंथांचा अभ्यास करणार आहोत. जैन धर्मामध्ये 2 प्रमुख पंथ निर्माण झालेले होते. त्यापैकी पहिला पंथ म्हणजे दिगंबर आणि दुसरा पंथ म्हणजे श्वेतांबर. मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या काळामध्ये मगध प्रांतात प्रचंड दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे भद्रबाहू नावाच्या जैन मुनीच्या नेतृत्वाखाली अनेक जैन लोक हे दक्षिण भारतामध्ये म्हैसूरजवळ श्रवणबेळगोळा या ठिकाणी आले. तेथे ते 12 वर्षे राहिले. 12 वर्षानंतर जेव्हा दुष्काळ संपला आणि ही लोक पुन्हा मगध प्रांतामध्ये परत गेले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मगध प्रांतामध्ये म्हणजेच उत्तर भारतामध्ये राहणाऱ्या जैन धर्मीयांच्या आचारविचारामध्ये, वागणुकीमध्ये, जीवनशैलीमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि त्यामुळे जैन धर्मामध्ये मतभेद निर्माण झाले, 2 गट निर्माण झाले आणि त्यातूनच जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 पंथ उदयास आले. सुरुवातीला आपण दिगंबर या पंथाविषयी माहिती घेऊया. जैन मुनी भद्रबाहू याच्या नेतृत्वाखाली दिगंबर पंथाचा उदय झाला. या पंथाचे अनुयायी भगवान महावीरांना आपला गुरु मानून पंचमहाव्रताचं कठोरपणे पालन करतात. त्याचप्रमाणे भगवान महावीराप्रमाणेच ते आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र परिधान करत नाही. ते पूर्णपणे विवस्त्र अवस्थेमध्ये राहतात. दक्षिण भारतामध्ये दिगंबर पंथाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. दिगंबर पंथामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा स्थान नाही आणि त्यामुळे हा पंथ सनातनी पंथ स्वरूपाचा समजला जातो. तर श्वेतांबर हा जैन धर्मामधील दुसरा पंथ मानला जातो. मगध प्रांतामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीत शंभूत विजय नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली श्वेतांबर पंथाचा उदय झाला. या पंथातील लोक जैन धर्माचे 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना आपला गुरु मानतात आणि ते विवस्त्र अवस्थेमध्ये न राहता पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात, श्वेत कपडे वस्त्र परिधान करतात आणि म्हणून या पंथाला श्वेतांबर असं म्हटलं जाते. हे लोक तीर्थंकरांच्या मूर्तीची पूजा करतात, म्हणजेच मूर्तिपूजा श्वेतांबर पंथीयांना मान्य आहे. श्वेतांबर पंथामध्ये स्त्रियांनासुद्धा प्रवेश होता. पुरुषांप्रमाणे स्त्रीसुद्धा मोक्षप्राप्ती करू शकते असं स्पष्ट मत श्वेतांबर पंथीयांचं होतं. उत्तर भारतामध्ये आपल्याला श्वेतांबर पंथाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झालेला दिसून येतो. जैन धर्मातील सुधारणावादी पंथ आणि पुढारलेला पंथ अशा स्वरूपाची मान्यता ही श्वेतांबर पंथाला
असलेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे परीक्षेमध्ये जैन धर्मातील पंथ असा प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला वरील प्रकारची माहिती तिथं लिहिणं आवश्यक आहे. यानंतर आपण जैन धर्माच्या प्रसाराची कारणं कोणती होती याचा अभ्यास करूया. जैन धर्माच्या प्रसाराच्या कारणांचा अभ्यास करीत असताना पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण जर कुठलं असेल तर ते म्हणजे भगवान महावीरांचं व्यक्तिमत्व. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर जैन धर्म विस्तारित झाला ते वर्धमान महावीर ज्ञातृक नावाच्या राजवंशामध्ये जन्मलेले होते आणि त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक स्वरूपाचं होतं. त्यांनी लोककल्याणासाठी राजपरिवाराचा त्याग केला आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती होती. त्यांची संयमी वृत्ती, त्यांची सहनशीलता आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी जैन धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकार केला. त्यानंतर जैन संघ वर्धमान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशाल स्वरूपाच्या जैन संघाची स्थापना केली होती. संघाचे एकूण 11 विभाग होते. या संघामध्ये अनेक त्यागी, विद्वान, वरिष्ठ असे ऋषीमुनी समाविष्ट होते. भगवान महावीरांच्या निर्वाणानंतरही जैन संघाने पंचमहाव्रतांचं कठोरपणे पालन करून एक आदर्श तत्कालीन समाजासमोर निर्माण केला होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही जैन धर्माची अनुयायी बनली होती. त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जैन ऋषीमुनींचं कार्य. जैन ऋषीमुनी हे आपल्या धर्माचं कठोरपणे पालन करत असत आणि त्याचबरोबर अविरतपणे सततपणे संपूर्ण भारतामध्ये जैन धर्माचा प्रचार प्रसारसुद्धा करीत असत. जैन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक लेण्या, गुंफा तयार केल्या आणि त्या ठिकाणी राहून ते जैन धर्माचा प्रचार प्रसार करू लागले. भद्रबाहू यांनी उत्तर भारतातून दक्षिण भारतात येऊन जैन धर्माची रुजवण केली आणि त्यामुळे दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला जैन धर्माचे अनुयायी दिसून येतात. त्यानंतर जैन धर्माच्या प्रसाराचं अजून एक अतिशय महत्त्वाचं कारण ते म्हणजे जैन धर्माला मिळालेला राजाश्रय. मगध सम्राट बिंबिसार, अजातशत्रू, कोसल नरेश प्रसेनजीत, मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य इत्यादी राजे महाराजांनी जैन धर्माला राजाश्रय दिला. एवढंच नाही तर लिच्छवी, मत्स्य, वत्स, मगध, अंग, मल्ल इत्यादी राजघराण्यांसोबत वर्धमान महावीरांचा संबंध असल्याने त्या ठिकाणी सुद्धा जैन धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झाला. सांगायचं तात्पर्य असं की वर्धमान महावीरांच्या काळामध्येच जैन धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे जैन धर्म हा अल्प कालावधीमध्येच उत्तर भारतात प्रसिद्ध झाला होता. नंतरच्या काळामध्ये मौर्य सम्राट अशोकाचा नातू संप्रती, त्याचबरोबर कलिंगचा राजा खारवेल यांनीसुद्धा जैन धर्माचा स्वीकार केल्यामुळे जैन धर्म हा विस्तार पावला. दक्षिण भारतामध्ये सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, गंग इत्यादी राजवंशांनीसुद्धा जैन धर्माला राजाश्रय दिल्याचं आपल्याला इतिहासामध्ये दिसून येते. म्हणजेच
जैन धर्माला मिळालेल्या राजाश्रयामुळे जैन धर्माचा प्रचार प्रसार झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर श्रमण आणि श्रावक. जैन धर्मातील अनुयायी हे श्रमण आणि श्रावक अशा 2 भागामध्ये विभागलेले होते. त्यापैकी श्रमण म्हणजे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, ते पूर्ण वेळ जैन धर्माचा प्रचार प्रसार करत होते. तर श्रावक हे गृहस्थाश्रमामध्ये राहून जैन धर्माच्या तत्त्वांचं पालन करत होते. आणि श्रमण व श्रावक अशा दोनही लोकांनी, दोनही प्रकारच्या अनुयायांनी जैन धर्माचा प्रचार प्रसारामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर जैन धर्माची साधी शिकवण ही सुद्धा जैन धर्माच्या प्रसारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जैन धर्म हा लोकभाषेमध्ये शिकवण देऊ लागला. त्यांनी यंत्रयाग, मंत्रतंत्र, कर्मकांड या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि मोक्षप्राप्तीसाठी समाजांसमोर पंचमहाव्रत ठेवली. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी आपलं तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगितलं. शुद्ध आचारविचार ठेवल्यास व्यक्तीचं अंतिम उद्दिष्ट त्याला प्राप्त करता येते अशा प्रकारची शिकवण त्यांनी दिली. आणि ह्याच साध्या शिकवणीमुळे सर्वसामान्य जनता जी वैदिक कालखंडातील यज्ञयागाला, कर्मकांडाला, हिंसाचाराला त्रासली होती, ती जैन धर्माची अनुयायी बनू लागली. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं कारण आणि शेवटचं कारण ज्यामुळे जैन धर्माचा प्रचार प्रसार झाला ते म्हणजे जैन धर्माने स्वीकारलेला लोकभाषेचा अवलंब केलेला लोकभाषेचा अवलंब. वैदिक संस्कृतीमधील संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा होती, मंत्रतंत्र याची भाषा होती. परंतु जैन धर्मीयांनी मात्र आपली शिकवण, आपलं तत्त्वज्ञान हे लोकांची भाषा, लोकभाषा असलेल्या पाली आणि प्राकृत याच भाषेमधून समजावून सांगितलं. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जैन धर्माची शिकवण सहजपणे समजू लागली आणि त्यांनी किचकट आणि क्लिष्ट स्वरूपाच्या संस्कृत भाषेचा त्याग करून जैन धर्मातील शिकवण स्वीकारली. आणि त्यामुळे सुद्धा जैन धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झाला. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, जैन धर्माच्या प्रसाराची कारणे स्पष्ट करा. तर आपल्याला ही वरील कारणे त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. यानंतर आपण शिकणार आहोत जैन धर्माच्या पतनाची कारणे. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण भारतात जैन धर्माचा प्रचार प्रसार झाला होता. सगळीकडे जैन धर्माचे अनुयायी आपल्याला दिसत होते. आणि असं असताना जैन धर्माचं पतन का झालं, जैन धर्माचा विनाश का झाला, याची सुद्धा चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे. जैन धर्माच्या पतनांच्या कारणाची चर्चा करत असताना पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे राजाश्रयाचा अभाव. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं की जैन धर्माला मोठ्या प्रमाणामध्ये राजाश्रय मिळालेला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या तुलनेमध्ये जैन धर्माला राजाश्रय हा कमी प्रमाणामध्ये मिळू लागला. आणि त्यामुळे जैन धर्माचा प्रचार प्रसार बौद्ध धर्माच्या तुलनेमध्ये कमी झालेला आपल्याला दिसून येतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे राजाश्रयाच्या अभावामुळे जैन धर्माची वाटचाल विनाशाकडे होऊ लागली. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी धर्मप्रसार. जैन धर्मातील धर्मगुरूंनी, ऋषीमुनींनी
धर्मांतर घडवून आणण्याकडे कमी लक्ष दिलं. उलट त्यांचा पूर्ण आत्मकेंद्रित विकासाकडे ध्यास असल्याकारणाने त्यांनी जैन धर्माच्या प्रचार प्रसाराकडे नंतरच्या काळामध्ये लक्ष दिलं नाही. गुप्त साम्राज्यानंतर जैन धर्मातील विद्वान पंडित हे आपल्या जैन तत्त्वज्ञानाच्या प्रचार प्रसारामध्ये कमी पडलेले आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच जैन धर्माचं प्रचार कार्य हे मंदावल्या गेलं आणि त्यामुळेच जैन धर्म हळूहळू लोप पावू लागला असं इतिहासकारांचं मत आहे. त्यानंतरचं कारण म्हणजे जैन धर्मातील कठोर धर्मतत्वे. जैन धर्मामध्ये जी पंचमहाव्रते सांगितली होती ती अतिशय कठोर स्वरूपाची होती. आचार विचार, तपाचरण, आत्मपीडन, व्यापक अहिंसा ही जी अतिरेकी आणि कठोर स्वरूपाची जैन धर्माची तत्त्व होती ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचं पालन करणे सर्वसामान्य लोकांना कठीण होऊ लागलं आणि म्हणून सर्वसामान्य जनता हळूहळू जैन धर्मापासून दुरावू लागली आणि त्यामुळे सुद्धा जैन धर्माचं पतन सुरू झालं असं आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे जैन धर्माचं शांततावादी स्वरूप. जैन धर्म हा आक्रमक स्वरूपाचा नव्हता तर शांततावादी स्वरूपाचा होता. दुसऱ्या धर्माच्या मताचं खंडन करून स्वधर्माचा प्रचार प्रसार करणे हे जैन ऋषीमुनींच्या स्वभावामध्ये नव्हतं आणि म्हणून त्यांनी स्वधर्माचा प्रचार प्रसार करत असताना दुसऱ्या धर्माचं खंडन केलं नाही. आक्रमकपणे आपली मतं त्यांनी मांडली नाही. अतिरेकी स्वरूपाचा धर्मप्रसार त्यांनी केला नाही आणि म्हणून जैन धर्म हा विनाशाकडे जाऊ लागला असं इतिहासकारांना वाटते. त्यानंतरचं अजून एक अतिशय महत्त्वाचं कारण ज्यामुळे जैन धर्माचा विनाश होऊ लागला, पतन होऊ लागलं ते म्हणजे जैन धर्मामध्ये निर्माण झालेले दोन पंथ. पंथभेदामुळेच जैन धर्माचा पतन झालं असावं असं इतिहासकारांचं मत आहे. जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर हे जे दोन पंथ निर्माण झाले होते त्यांनी आपापल्या पंथाचा प्रसार करण्याऐवजी एकमेकांशी वादविवाद करणे, मतभेद करणे, संघर्ष करणे यावरच लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यातूनच जैन धर्माचा ऱ्हास होऊ लागला. पुन्हा जैन धर्मामध्ये जे 84 उपपंथ निर्माण झाले त्यामुळे सुद्धा जैन धर्म अनेक गटातटांमध्ये विभागला गेला आणि परिणामी जैन धर्माचं पतन होऊ लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर जैन धर्मीयांनी स्वीकारलेलं वैदिक तत्त्वज्ञान यामुळे सुद्धा जैन धर्माचं पतन झालं असं इतिहासकार म्हणतात. कारण की नंतरच्या काळामध्ये आपला धर्म टिकवून ठेवण्यासाठी जैन धर्मियांनी वैदिक तसेच गुप्त काळानंतर उदयास आलेल्या हिंदू धर्मातील अनेक चालीरीती, रूढी परंपरा, धर्मपद्धतीचा अवलंब केला आणि त्यामुळेच जैन धर्म आणि हिंदू धर्म यांच्यात लोकांना फरक दिसेनासा झाला. दोघांचंही स्वरूप एकसारखंच त्यांना दिसू लागलं आणि परिणामस्वरूप लोकांनी नवीन उदयास आलेल्या, नवीन पुनरुज्जीवन झालेल्या हिंदू धर्माकडे पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यामुळेच गुप्त साम्राज्यात पुनरुज्जीवित झालेल्या हिंदू धर्माकडे जैन धर्मातील लोकांनी आपली
पावलं उचलल्यामुळे जैन धर्माचं प्रमाण हे हळूहळू कमी होऊ लागलं. सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जैन धर्माच्या पतनाचं ते म्हणजे बौद्ध धर्म. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे समकालीन आहेत. भगवान महावीरांनी ज्याप्रमाणे जैन धर्माची स्थापना केली त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. आणि बौद्ध धर्माच्या तुलनेमध्ये जैन धर्म हा धर्मप्रसाराच्या कार्यामुळे कमी पडला. बौद्ध धर्मातील साधी सोपी शिकवण, सुलभ आचरण पद्धती, बौद्ध धर्माला मिळालेला प्रचंड राजाश्रय, बौद्ध भिक्षूंचं कार्य इत्यादी गोष्टींमुळे बौद्ध धर्मासमोर जैन धर्माचा टिकाव लागला नाही आणि हळूहळू जैन धर्म हा मागे पडू लागला आणि बौद्ध धर्म हा पुढे जाऊ लागला. त्यामुळेच जैन धर्माचं पतन झालं असावं असं इतिहासकारांचं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जैन धर्माचा सविस्तर अभ्यास केला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.